नायब तहसीलदारनी दिलेले 25चे सर्टिफिकेट हे परत मिळवायचे आहेत। त्याचं काम फार धीमा गतीने चालू आहे। आज त्या मीटिंग मध्ये पुढच्या महिन्याभरात हे सगळे 25चे ओरिजिनल सर्टिफिकेट परत मिळवले जाणार आणि पुढच्या 8-10 दिवसात त्यांचं जे रजिस्ट्रेशन झालंय ते रद्द केले जाणार। बीड जिल्ह्यात 3 ठिकाणी FIR झालेल्या आहेत। त्या तपासाला पण गती देण्यात मान्य झालं आहे। जे मी म्हणत होतो ते सिद्ध झालं। आपल्याला माहित आहे की गेवराई मध्ये तहसील ऑफिस मध्ये काम करणारा सुनील केदार तो या घोटाळ्यात सामील आहे हे सिद्ध झालं। त्याला निलंबित करण्यात आलं आहे। मी आज गेवराई पोलीस स्टेशन मध्ये पण जाऊन मागणी केली आहे की सुनील केदारवर ताबडतोब गुन्हा दाखल झाला पाहिजे। सुनील केदारने सांगितलंय की नायब तहसीलदार आणि तहसीलदार पण यात इन्व्हॉल्व आहे, तर त्या तपासालाही गती दिली जाणार। काय सांगताय? प्रत्येकाला स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड करावी लागते। ठाकरे बंधू दोन्ही आपल्या पक्षाचं अस्तित्व टिकवण्यासाठी जर धडपड करत असेल, फक्त प्रश्न एवढाच लोकांच्या मनात येतो की उद्धव ठाकरे सेनानी तर हिरवे कपडे वस्त्र परिधान केले आहे, मग त्या हिरवे कपडेचं काय होणार? असं आहे की आज इथली मी बीडचं सांगतो की बीडचे SP पण होते मीटिंगला, DHO होते, सगळेच होते। तर कलेक्टर आणि SP नी अशा प्रकारचे हिथे जे या प्रकरणात संशयास्पद आधार कार्ड आहे त्याची यादी तयार करून ते सरकारकडे पाठवणार आहेत। त्या सगळ्यांचे आधार कार्ड तपासले जाणार। सर, एक छोटा राजकीय प्रश्न, उद्धव ठाकरे